सामना सुरू करू. योग्य सर. आमचे दीपजी कोठारे साहेब ज्याने आयवा कॅच साठी आम्हाला ब्रँडेड वॉच दिलेत, ते सन्माननीय दीप कोठारे साहेब इथं उपस्थित आहेत. त्यांना विनंती करूया आमच्या स्टेजवरती यायचं. तसेच आमचे हेमंतजी खैरे त्यांनी लगातार 3 षटकासाठी 1000 रुपये लावलेत आणि आमचे गुणाजी शेठ गायकवाड हे सुद्धा उपस्थित आहे, त्यांचं स्वागत करूया. चला, आयटमच्या बोशाड्या खाणाऱ्या बायकोशी रागावून मोबाईल चेचून फोडणाऱ्या आयटमची गपचूप रात्री 2:30 वाजेपर्यंत चॅटिंग करणाऱ्या सगळ्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं करूया सरच्या ठण 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 स्वागत. आणि मैदानाच्या आतमध्ये यावेळेस आपल्याला गोलंदाज क्रमांक 1 रितेश सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आता बॅटिंग याला करायच्या त्याला करायच्या ह्यो पण आयडिया करीतो. हेच म्हणजे आजार झालाय त्याला फरक पडला याला. पहिलाच बॉल हलकाच मारलाय, कुथून मारलाय, फिल्डर वाकून आलाय, तोपर्यंत यास दिल्या घरी सुखी राहावे. 1 रन आणि एका धावेनं संघाचं खातं खुलं झालेलं आहे. काही का असना पण बरं असू दे. पहा चला बॅट्समन तसा नको ना बसू, असा मुळेतवाला माणूस बसवतो. हरकत नाही. चला प्रेक्षक मायबाप आणि खेळाडू या विभागामध्ये पहिल्यांदा मी समालोचन करतो, त्यामुळे आपण याची नोंद घ्या की माझं समालोचन फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट. कुठल्याही खेळाडूनं माझ्या बोलण्याचा अर्थ लागून घेऊ नका ही आपल्याला विनंती असेल. फक्त आणि फक्त क्रिकेट बरोबर कॉमेडी याचा आनंद घेत राहा, नाही तर कॉमेंट्री वाल्याला हवेना सुसाट पळायला लागल. धन व्हायची 4 आण्याची कोंबडीनी 12 आण्याचा मसाला व्हायचा. हरकत नाहीये. चला अगदी जाऊया मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंड मध्ये फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विक्रांत पाटील. बॉलर तयार, बॅट्समन तयार. बस काय बोलायचं आहे. सोन्यासारखा बॉल टिकला पण चांदीसारखा डॉट आला. काहीच कार्यक्रम गेला आणि तिथे डॉट. चांगला चेंडू आता आपल्याला पाहायला मिळेल. चांगला चेंडू तर आलाय. अजून 3 बॉल बाकी आहेत. पहिला बॉल देवाल दिला, 1 रन आला. दुसरे बॉलवर हानग सगळे पहिली बारी लागला तर लय भारी तिथे 4 आल्या आणि इथे डॉट. पुढील बॉल यस यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दुरून बॉल पर्यंत पोहोचले. 1 सिंगल आणि आता धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 6. निखिल 11 भोकरपाडा अर्थात ज्यांच्या माध्यमातून संघ पुरस्कृत केलेला आहे विकेट हॅट्रिक. जर का कुठला गोलंदाज घेत असेल तर निखिल दादा ज्यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. जितेश आगिलो ज्यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. चला गडे हो, काही का ना असू दे. शेंडी जाणं तर मुंडी जाऊ, नवरा मरो नाही नवरी मरो. वराड्याला मजबूत जेवाय मिळो, पण आजकालची प्रथा वेगळी. पत्रिका भेटते गडे असतात 7, जेवाय जाता 60, मालकाचा टोप करता सपाट. ओ हो फटका पॉवरफुल आलाय. 4 धावा चौकार. हा कार्यक्रम केला स्वाहा. तो हा बॉलर नीट बांधा नाड्या, नाही तर घालील कुणी काड्या. काय सांगायचं म्हणून सांगता बाबा. हातात काडी खांद्यावर घोंगडी, हातात काडी. त्यापेक्षा सांग बरी माझी गावात माडी, पण सांग त्याच्यापेक्षा भारी सांग आमची सासूरवाडी. चला बॉलर तयार होईल पुन्हा एकदा. बस असा कार्यक्रम म्हणजे काय माहित आहे का, ज्याची बायको मुकी तो सगळ्यात सुखी आणि ज्याला बिना बायको तो डोका दुखी. धन्यवाद. या खानावळे गावाचे उपसरपंच सन्माननीय निखिल शेठ पाटील साहेब इथे उपस्थित झालेत. त्यांना विनंती करतो की आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण येऊन विराजमान व्हायचं आहे. खानावळे गावाचे उपसरपंच सन्माननीय निखिलजी पाटील साहेब, आपणास विनंती आपण स्टेजवरती यायचं आहे. कारण की भोकरपाडा संघाला जे खऱ्या अर्थानं पॅक करतायत त्यांना सुद्धा विनंती पॅकर्स येते, परंतु आमचे प्रमुख मान्यवर सुद्धा आहे त्यांना विनंती करतो आपण स्टेजवरती यायचं आहे. आणि निलेश शेठ
आपण सुद्धा आपणास सुद्धा विनंती, आपण सुद्धा यायचं, आपलं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत आहे. नक्कीच भाजी मार्केटमधलं एक मोठं नाव निलेश शेठ, आपणास विनंती, आपण स्टेजवरती यायचं आहे. सन्माननीय राकेश गवसकर असतील, आमचे मित्र अंकितजी तांबडे साहेब असतील, हे सुद्धा उपस्थित झाले आहेत. सर्वांचं आपण मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. ओ टू योगेश सर. चला, पहिल्या ओव्हरीचा खेळ खाऊन पिऊन ढेकर देऊन डाराडूर पंढरपूर. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या धावफलकावरती आले ती म्हणजे ओम भटस्वा. धावसंख्या धावफलकावरती 10 धावा धावफलकावरती आहेत. खोपोली भाजी मार्केटचे उद्योजक सन्माननीय निलेश शेठ गडक दादांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. या आपण व्यासपीठावरती तुमचं सहर्ष मनपूर्वक ससने स्वागत आहे. भाऊ याला बॉल खेळायचा, तू का तिकडे मालिश करीतो. प्रभाकर निग्रोस सर यांना सुद्धा विनंती आहे, निग्रोस यांना सुद्धा विनंती, आपण स्टेजवरती यायचं आहे. आपलं सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत आहे. निखिल दादा, त्याचबरोबर जितेश अगिवले, ज्यांच्या माध्यमातून प्रणित पाटील साठी विकेट हॅट्रिक साठी रोख रक्कम 1000. पैसाच पैसा, नाद केला काय. चला, पैसा म्हणजे आल्यापासून माझा खरीच पैसा आहे खोपोलीत म्हणून सांगा, समजलं का तुले. खोपोली म्हणतात याले, भयानक कार्यक्रम. बस मोठे घरचा पोकुळवासा वारा शिरा बसा बसा पोरा सोरा उभा वारा डॉट निर्द. बस भोंगीवाली मादरगडी आणला, बस पटला काम. आणि खास करून मुन्ना फॅन्स क्लब, त्याचबरोबर निखिल दादा पाटील ज्यांच्या माध्यमातून माझ्यासाठी 200 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे. दादांचं मनाच्या अंतकडापासून आभार आहेत. बॉलर तयार. बस काय बोलायचं आहे, असा आरड लागा तिकडे फिल्डरची बीपी वाढायची वारी. फिट कार्यक्रम झाला म्हणून आता खाव पका मीठ कार्यक्रम करा नीट, नाही तर काय सांगाय पडायचा पीठ. एक सिंगल आली, धावसंख्या धावफलकावरती 11. सासऱ्याला सांगा द्या उंड्यात 7-8 बकरा. रोक बॅट ठोक मध्ये 11 धावा. 6व्या खरी गोष्ट आहे. 5 वर्षे सारखे कॉल यायचे तुषार दादांचे, परंतु शेड्यूल बिझी असल्यामुळे आज देखील कॉल लागत नव्हता, तर ते मनामध्ये शंका निर्माण होती. पण काय सांगायचं, एकदा सांगला मग शेंडी धाव नाही तर मुंडी धाव, काय पण होते. हा तर हा नात ना. आता एक आली धावसंख्या धावफलकावरती पहा. पोरा सोरा उभा वारा. धावसंख्या धावफलकावरती कसं काय लागली 12. रोक बाय ठोक पहा. मगीच दोन्ही संजेला, एकाचं नाव होळी, दुसऱ्याचं नाव दिवाळी. तुम्हाला बायको मिळो काळी, गोरी मिळेल हो गोरी. चला, 12 धावा आहेत. 3 चेंडू अजून बाकी आहेत. या षटकामधील गोलंदाज तयार होईल. प्रणित पाटील गोलंदाज तयार आहे. आणि यावेळेस हो फटका, एक कंटिन्युअर 3 टमटम. हा षटकार दूर, छीन टपाक डम डम. आयवा कॅच. चला आयवा कॅच. या अरे तो आमचाच गडी आहे ना, काम त्यानं बर राख गेला. बरोबर, त्याला माहित आहे आलू खोपवलेले तर कमीत कमी रात वाया नाही घालवायची. रात गई सो बात गई म्हणून सांगा. चला या. नक्कीच. आणि यावेळेस केलं हो फटका. काय बोलायचं आहे, थोडक्यात कार्यक्रम बिनासला ना. 2 धावा येतील. संघाची धावसंख्या धावफलकावरती 20. सन्मान्य आमचे राजेशजी पार्टे साहेब, जे खूप खालापूर चे नगरसेवक आहेत. सन्मान्य राजेशजी पार्टे साहेब, माजी उपनगराध्यक्ष, त्यांना विनंती करतो आपण स्टेजवरती यायचे. समेत दर्शनजी अहिर साहेब असतील, तुषारजी अहिर साहेब असतील, त्यांना सुद्धा विनंती करतो आपण स्टेजवरती या. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बरेचशाच मान्यवर येतात, त्यामुळे त्यांचं नाव घेणं गरजेचं आहे. ओव्हर टू योगेश सर. हो फटका जबरदस्त. उंची भरपूर, क्षेत्ररक्षक दूरवर आहे. आणि काय सांगायचं, असा कार्यक्रम म्हणजे काय माहित आहे का, जी नाही आवडत ती दोड आणि आवडत आहे त्याचा शंभुडी गोड. 4 धावा, 24 धावा धावफलकावरती आहेत. कांबळे दादांना विनंती करी की आपण आपला शुभ असते आयवा जेल साठी स्मार्ट वॉच जे आपण देत आहोत. अगदी आपण पाहताय शरद बांगारे खऱ्या अर्थाने
हॅलो, मी केतनजी निक्केम सरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आयवा कॅच आणि आमचे पाहुणे त्यांच्या शुभ हस्ते द्यायचं आहे. कॅमेरामॅन चला आता आदी पाटील साठी देखील पारितोषिक आहे. निखिल पाटील आणि जितेश अगिल यांच्या माध्यमातून 1,000 रुपयांचं पारितोषिक. जयेश पाटील यांच्यासाठी प्रत्येक कॅच साठी 200. दीप पाटील साठी. चला धोकाच नाही. चला नवा बॉलर आला योगेश दादा उघडे खऱ्या अर्थाने निश्चित अगदी खोपोली ठाकूरवाडी योगेश गावचे सर, आहेत. आता मात्र थोडंसं आयवा कॅच आपण थांबू आणि 12 नंतर जेव्हा आमचा वाढदिवस साजरा होणार आहे तेव्हा मात्र आयवा कॅच सुरू करायचंय. यस. चला बॉलर तयार. योगेश दादा उघडे खऱ्या अर्थाने निश्चित सध्या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेत आणि त्यांचंही खऱ्या अर्थाने निश्चित कॉन्टॅक्ट सुरू होते. हो यावेळेस देखील हो फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. पाहिजे तसा कार्यक्रम झाला नाही. श्रम कार्यक्रम झाला. महागाईच्या काळात स्वस्ताईची कमाल 60 रुपये 60 रुपये कार्यक्रमाला एक हॅट्स. दोघांची पडली आहे गाठ कारण धावसंख्या धावपलकावरती 25 होऊन झाली आहे सपाट. 25 धावा धावपलकावरती. ओव्हर क्रमांक 3 सुरू आहे. चला जास्त टाइम घालू नका नाही तर काय माहिती का एक टाइमाला आयटमला जीएसटी लागलेली परवडते मॅचीत पेनल्टी नका जाओ. रोहितजी तावडे साहेब आपणास विनंती आपण स्टेजवरती यायचे. सन्माननीय रोहितजी तावडे साहेब. आणि यावेळेस देखील हो फटका खालची आली वरची आली सख्याचे गेले ना तुक्याचे बोलणार चोळीत मळीत 4 4 4 चौकार. देखील काय बोलायचं ही वस्तुती वेगळी आहे. गडी बारीक त्या झाला त्या मगाशीच होऊन गेला रिटर्न त्याच होईल कार्यक्रम. चला काही गाणं असू दे. धावसंख्या धावपलकावरती आता 33 धावा. गडी मात्र दिसतो एकदम साधा आणि भोळा पण काय झालं जसा असा तर तसा नसा तर म्हणून जग फसाद नाही त्या सांगू आपण बरोबर पण गडी तर बारीकच आहे ना. हातपाय काड्या कुड्या पण रट्टा मारितो. आता आयवा देईल सध्या थांबलाय हो ब्रेक घेतलाय नाही तर पुकाट कॅच घेतला याल टेन्शन नका. चालू केल्यावर तुम्हाला लगेच हॅलो, आवाज सन्माननीय आमचे किशोरजी पाटील साहेब शिवसेना पोईंचे विभाग हे तर उपस्थित झाले. त्यांना सुद्धा विनंती करतो आपण स्टेजवरती या. आमचे विंटेशेट बेलोसे साहेब हे सुद्धा उपस्थित झालेत. त्यांना सुद्धा विनंती करतो आपण स्टेजवरती यायचं. चला बाबा मुक जा एकमेकाला मुक जा काय चाललं हे नको झालंय यांची तर चला टाइम वाचवा. आता धावसंख्या आहे ती 33. षटक क्रमांक 3 सुरू आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढील चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज अदी पाटील उलाला नाही तर हा वेऊ गेला असता पळायला कमी दुरून येतो का. गोलंदाज तयार ना. गडी मात्र आडू माडू शॉट खेळायला गेला. झाडू पण काय सांगायचं आहे फसका माल निघाला चायनाचा निघाला. यस बघा रन कंची आली सर. बॉल टिकला बाप्याना. बॉल महाराजेला बाप्या पण रन आली बाईची. यस बाईच्या स्वरूपात एक सिंगल आली. आता धावसंख्या धावपलकावरती 34 धावा धावपलकावरती आपण पाहताय. अजून 2 चेंडू या षटकातील बाकी आहेत. वेळ वाचवणं बंधनकारक आहे. चला पुढील चेंडू गोलंदाज तयार आधी स्ट्राईक एन वरती 22 आणि या वेळेस किलो हो चुलीवर ठेवलं टोपात ठेवलं दूध दुधावरती आली साई रस प्याला हे म्हणले माई षटकार. बॉल द्या. अरे यो बॅट्समन करून एंट्री घ्या रे जास्त एंट्री घ्या कारण काय झालं आला बॉल मारला बॉल जेला बॉल भासला बॉल
टाटा बाय बाय गया खतम, कार्यक्रम फिट, खाओ पका मीठ, गडी हो नीट. कार्यक्रम तसाच सुरू आहे तो म्हणजे फिट. आतापर्यंत 12 डझन खपैला, आजचे रात्रीत कवडं खपायचं आणि कवडं नाही. चला वेळ वाचवा, शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल बाकी आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. कशा पद्धतीने कामगिरी केली जाईल. हॅलो, या दरम्यान सन्मान्य दीपजी कोठारे साहेब इथे उपस्थित झाले. त्यांना विनंती करू आपण स्टेजवरती यायचे. जेवढे सुद्धा आयवाक यासाठी जे ब्रँडेज वॉच होते ते त्यांनी दिले होते. धन्यवाद कोठारे साहेब, आपलं स्वागत आहे. आणि मला वाटतं फलंदाज बाद गाडी नंबर 1752, गाडी नंबर 1752 सांगली कोल्हापूर खटाखट बाहेर. फलंदाज बाद. अशी गाणी लायली तर काय सांगताय, चॅटिंग वाला कोमात घालायची. हॅलो, या दरम्यान दीप कोठारे सुद्धा उपस्थित झालेत. मी विनंती करतो आयोजकांना की त्यांचं स्वागत करायचं आहे. खऱ्या अर्थानं प्रसाद कांबळे यांना विनंती करतो की आपण स्वागत करायचं आहे. खऱ्या अर्थानं आयवा कॅच ब्रँडेड वॉच ज्यांनी दिलं ते मात्र उपस्थित आहे. आमचे दीप कोठारे साहेब, त्यांचं स्वागत होत आहे. इलेक्ट्रिशियनचे आमचे सुपे काका उपस्थित झाले. त्यांना विनंती करतो आपण स्टेजवरती यायचं आहे. आमचे इलेक्ट्रिशियन खऱ्या अर्थानं सर्वात महत्त्वाचा डिपार्टमेंट असेल तो म्हणजे इलेक्ट्रिशियन. आमचे सुपे काका उपस्थित झालेत, त्यांचं मात्र स्वागत होतं. त्यांना विनंती करतो की आपण मात्र इथे स्टेजवरती विराजमान व्हायचं आहे. त्याचबरोबर कुणाची चावी हरवलेली आहे का, ती चावी समालोचन कक्षामध्ये जमा आहे. कुणाची चावी हरवली असेल, तिजोरीची चावी आहे का, गाडी बिडीची नाही, लॉकची चावी आहे. त्यामुळे या चला शेवटचं षटक हानामारी, कुथवा कुथी, रेमटा रेमटी, धोदा धोदा, दणका दणकीची ओर, शेंडी जाव नाही तर मुंडी जाव. म्हणजे हे वरीत रन बनवायचं का थांबवायचं, फिल्डिंग वाले थांबवायचं, बॅटिंग वाले कदाकद बनवायचं. चला. हॅलो योगेश सर, बघा आम्हाला आहे ना या पूर्ण स्पर्धेमध्ये जे लाईव्हसाठी कनेक्शन दिले, लाईव्हसाठी ते आमचे अमितजी जैन साहेब इथे उपस्थित झालेत. त्यांचं आपण मनापासून एकदा स्वागत करूया. कारण की त्यांनी जर कनेक्शन दिलं तर या लाईव्ह आम्हाला दिसले नसते, तर त्यांचं महत्त्वाचा भाग आहे. मी त्यांचं स्वागत करतो. 40 हो, धावसंख्या धावफल करते 40. अगदी निखिल पाटील आणि जितेश आगेलो ज्यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी गोलंदाज मंदार साठी देखील पारितोषिक आहे. चला मंदार, करू नका अंधार. चला टाइम वाचवा. चला गाड्या सोडा तात्या सोडा. गोलंदाज तयार मंदार. स्ट्राईक एन वरती फलंदाज विक्रांत पाटील. ओह बेकार बापा, जसा काय आला तसा डायरेक्ट चाबूक शॉट दिला. म्हणून सांगता बाबा, बायको करा चकनी पण मेवणी पा चिकनी, ते या सकाम. मध्ये 46 बनलेले आहे. शेवटची वर पहिल्याच बॉल आडवा शॉट ना डायरेक्ट कार्यक्रम फिट केला. आमच्याकडे सर्व प्रकारचे व्हाईट बॉल स्वस्त ना अल्पशा दरामध्ये मिळतील. त्याची जाहिरात, कारण व्हाईट बॉल खराब चेंडू आलेला आहे, चुकीचा चेंडू आलेला आहे. आता 47 धावसंख्या 47 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा. यावेळेस हो, समोर फटका खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर दूरवर आहे, बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल घेतलेली आहे. दुसरी साठी निघालेत 2 धावा. 2 धावेने संघाची धावसंख्या आता 49 ना, यस 49 धावा. बघा माणूस एक कामा 2 काय करील. चला 49 धावा आहेत. 4 चेंडू अजून बाकी आहेत.
या डावातील गोलंदाज तयार. ओहो, या वेळेस देखील सासू मेली खोकून जावेला 90 टाकून आणि षटकार मारला वाकून, तो पण रेटून षटकार. पण धावा संघाच्या बनलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्या. 12 नंतर आयवाल झेलचं पारितोषिक दिलं जाईल. कोणी बसून जातो परत. मुळीयत झाला तरी आत जाईल, त्यामुळे बसून जा. मुळीयताचा रामबाण उपाय म्हणजे डायरेक्ट भुयो बसणे. रॉक बाय ठॉक, काम कसा चोक. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. बॉलर तयार. ये बा, हो भाऊ, गुडघ्याच्या सालट्या घालवायचा यो आज गुडघा टेकून टेकून. हा हा, वाकून मारितो काय, पिळून मारितो काय, नागिन शॉट मारितो काय, लय भयानक कार्यक्रम. आता एका धावेनं धावसंख्या धावफलकावरती 56 धावा. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 56 बनलेले आहेत. चला, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतोय मंदार. त्याच्या समोर आता सुरू आहे सध्या धावेंचा अंधार. चला, आणि स्ट्राईक एंड वरती ओमकार भरपूर चर्चेमध्ये होता. ओमकार, ओहो, या वेळेस केला हो फटका. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पलीकडे पोहोचलाय. या बॉल वरती 6 धावा येत आहेत. षटकार. आहेत भाऊ, ते बॉलरचा जीव देतो. बॉल मारितो ह्यो आणि दाबितो तो. बघा. बोला सर. बॉल द्या, बॉल. चला, शेवटचा बॉल बाकी आहे. 62 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती. चला कडे हो, वेळ वाचवा, सहकार्य करा. वेळ वाचवणं बंधनकारक आहे. शेवटचा बॉल मंदार. 3 षटकार लागला मंदारला. आता शेवटचा बॉल येईल का कमबॅक. प्रसाद कांबळे दादांच्या माध्यमातून या बॉलवरती विकेट आली तर 500. समोर फटका खेळण्याचा प्रयत्न. 500 येतील का, परंतु नाहीये. इथे एक सिंगल बनली, दुसरी साठी निघाले. 2 धावा बनलेले आहेत. आणि धावसंख्या धावफलकावरती आता ओहो, धावसंख्या धावफलक 61, 62, 67 धावसंख्या लागले धावफलकावरती. ती म्हणजे 64. विजयासाठी 65 धाब्यांची गरज असेल. चला, जबरदस्त खऱ्या अर्थाने पहिला डाव अफलातून बॅटिंग आपण पाहिली. आणि खऱ्या अर्थाने मित्रांनो आपण पाहिलेला आहे तो म्हणजे 64 धावा, 65 धावा या दुसऱ्या सत्रामध्ये चेस करताना आपल्याला पाहायला मिळेल. संघ निखिल 11 भोकरपाडा या 2 टीमच्या दरम्यान खऱ्या अर्थाने हे 2 युद्ध. आणि आता निखिल 11 भोकरपाडा क्रिकेट संघाला या 65 धावा बनवायच्या आहेत. कशा बनवल्या जातील, कशा रोखल्या जातील याचं धावतं वर्ण ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूया प्रवीण सर दुगाड ज्यांना विनंती करतोय आपण मायक्रोफोनवरती दुसऱ्या सत्रामध्ये जॉईन व्हायचंय. तुर्तात मित्रांनो मी थोडासा रजा घेतोय, थोडंसं थांबतोय. धन्यवाद. तेजसजी कांबळे साहेब आपणास विनंती करतो. तेजसजी कांबळे साहेब, तेजसजी कांबळे आपणास विनंती करतो की खालापूर नगरीचे माजी उपनगराध्यक्ष तसा नगरसेवक आमचे पार्टे साहेब इथे उपस्थित झाले. त्यांचं स्वागत करायचं आहे. राजेशजी पार्टे साहेब खऱ्या अर्थानं खालापूर नगरीचे माजी उपनगराध्यक्ष तसा नगरसेवक राजेशजी पार्टे साहेब इथं आले. त्यांचं स्वागत होत आहे. सन्माननीय निखिलजी पाटील साहेब सुद्धा उपस्थित झालेत. उपसरपंच भोकरपाडा खानावले
मी त्यांचं सुद्धा स्वागत करण्यास विनंती करतो. निखिलजी पाटील साहेब आपलं स्वागत आहे. चला या पुढे सन्माननीय निखिलजी पाटील साहेब आपणास विनंती, आपण स्टेजवरती यायचं आहे, आलेलेत. तेजसजी कांबळे आपणास विनंती करतो, सन्माननीय निखिलजी पाटील साहेबांचं स्वागत करायचं आहे. तो एक जबरदस्त इनिंग खेले विक्रांत पाटिल, मेरे फेवरेट बल्लेबाज है लव जी के फौजियों में से. उन्होंने अल्पेश को दिखाया कि मैं 50 का 50,000 भी बना सकता हूं और 50,000 के 5 लाख भी बना सकता हूं. सन्माननीय 41 रनों की शानदार पारी. निखिलजी पाटील साहेब उपसरपंच भोकरपाडा खानावळे यांचं मात्र स्वागत होत आहे. समीरजी मसूरकर साहेब खोपोली नगर परिषद नगरसेवक, त्यांचं मात्र इथे आगमन होतंय. त्यांना विनंती करतो आपण स्टेजवरती यायचं आहे. आणि नक्कीच थोड्याच दिवसांनी टेनिस क्रिकेटचा महासंग्राम, ज्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खोपोलीचं वर्ल्ड कप हे नाव दिले गेले आहे, 27, 28, 29, 30 एप्रिल रोजी समीरजी मसूरकर यांच्या आयोजनामध्ये विरेश्वरवरची खोपोली ग्रामस्थ मित्रमंडळ आयोजित माजी नगराध्यक्ष ट्रॉफी लवकरच आपल्या भेटीला येते आहे. येणाऱ्या 27, 28, 29, 30. आणि तुषार, खऱ्या अर्थानं वावरले संघ आज या मैदानात खेळणार आहे. ज्या स्पर्धेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात झाली, ज्या स्पर्धेमध्ये 40 संघांना 5,000 रिफंड देण्यात आलं, त्या स्पर्धेच्या मुख्य आयोजकांपैकी एक सन्माननीय अतुल शेठ मोरे यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. सन्माननीय अतुल शेठ मोरे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं, कारण ऑल ओव्हर रायगड टेनिस बॉल क्रिकेट हिस्ट्री मध्ये असं कधी झालं नाही. आकाश चव्हाण यांचं तुम्हाला खास निमंत्रण आहे. अतुल शेठ तुम्ही या. अतुल शेठ तुम्ही यावं, ही आकाश चव्हाण यांची मनापासून विनंती आहे. रायगड नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या स्पर्धेची चर्चा झाली आणि खऱ्या अर्थानं पारितोषिकांची लयलूट झाली, जिथे वाईड बॉल टाकलं तरी पारितोषिक, जिथे नो बॉल टाकलं तरी पारितोषिक, एखादा प्रेक्षक नाचला तरी पारितोषिक, एखाद्या प्रेक्षकाने आयवा कॅच घेतला तरी पारितोषिक, एका हाताने झेल घेतला तरी 55,000, 2 हाताने झेल घेतला तरी 22,000. अशी स्पर्धा 50 मारली तर दिगंबर मोरे याला 20,000च्या वर पारितोषिक. आणि जो भोकरपाडा संघ खेळतोय त्या आधीला गेल्या वर्षी 33,000 एका षटकाराला मिळाले होते. भोकरपाडा संघासाठी 3 षटकार ना, 3,000चं पारितोषिक. राजेची पार्टे लगातार 3 षटकार. राजेची पार्टे यांच्याकडून 3,000चं पारितोषिक. खोपोली नगरपंचायत नगरसेवक पण आमचे खऱ्या अर्थानं या खोपोलीमध्ये माझं समालोचन ज्यांनी रुजवलं, समालोचन ज्यांनी फुलवलं, ते समीरजी मसूरकर यांची स्पर्धा लवकरच येते. संजय सोलंकी, सुनील चव्हाण त्यांच्याशी चर्चा करताना की स्पर्धा आपल्याला कशी करायची आहे. आणि मुख्य आयोजक संदेश म्हात्रे, त्याने मी पेंटच्या टुर्नामेंटला तुषार धुमाळमुळे डच्चू दिला, त्यामुळे मला थोडी आता भीती वाटते की समीरजी मसूरकर यांच्या टुर्नामेंटला मी असेन की नाही. तर लागोपाठ 3 षटकारांना जितेश आगिवले यांच्याकडून 1,000चं पारितोषिक. धावफलकावर धावा लागल्यात ते पहिल्या सत्रामध्ये 64 जिंकण्यासाठी 65 धावांची गरज. गोलंदाज स्वराज थरकुडे. संदेश मात्रे है क्या, लेकिन संदेश मात्रे हमारे इधर देखिए है क्या. लगातार 3 छक्कों के लिए संदेश मात्रे इनकी तरफ से भी 3,000 का इनाम बोकरवाड़ा टीम के लिए. लेकिन ये गेंद जो आउटसाइड ऑफ स्टंप थी जाने दिया विकेट कीपर के दस्तानों में. शफल वाइड है यहाँ पे, इसके ऊपर आपको ध्यान देना होगा. स्ट्राइकर एंड पर प्रणीत पाटिल 110 रन की साझेदारी इनके नाम दर्ज है. रायगढ़ टेनिस क्रिकेट बॉल की हिस्ट्री में ग्रामीण में ऐसा कभी नहीं हुआ जो इन 2 बल्लेबाजों ने दिखाया था, प्रणीत पाटिल और आदि पाटिल, जिन्होंने 110 रन की साझेदारी की थी वैकुंठवासी हरिवो भागा पाटिल स्मृति ट्रॉफी कसरखंड के मैदान पर. ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिला. या दरम्यान आमचे प्रफुल्लजी मुंडे साहेब जे आजाद सेराचे अध्यक्ष देखिए विनोद सोलंकी, इस ओवर में अगर आइवा कैच लिया जाता है तो समीर जी मसूरकर, सुनील जी चौहान, संदेश जी म्हात्रे, इन तीनों की तरफ से कुल मिला के 3,000 का इनाम है और साथ में स्मार्ट वॉच ऑर्गेनाइजर की तरफ से.
स्मार्ट वॉच 12 के बाद है, लेकिन यहाँ पे आपको 3,000 मिलेंगे। आइवा कैच अगर लिया जाता है तो समीर जी मसूरकर, सुनील जी चौहान और संदीप जी म्हात्रे साहब इनकी तरफ से। जे प्रेक्षक बसले होते ते मात्र आता उभे राहिलेत आयवा कॅचसाठी. नक्कीच 3,000चा प्रश्न आहे. 3,000 रुपये मिळणार आहेत. हाँ, निश्चित रूप से 4488 वैगनर गाड़ी है वो उससे निकालनी है, क्योंकि पार्किंग में भीड़ हो चुकी है। वहां पे एक और गाड़ी पार्क करनी है, लेकिन ये आया डॉट बॉल। डॉट गेंदों की संख्या बहुत ज्यादा हो रही है। 4,000। कौन है चौथा? हम ये तीनों, त्रिमूर्ति ब्रह्मा विष्णु महेश, सुनील चौहान, समीर जी मसूरकर, संदीप जी म्हात्रे। 4,000 आयवा कॅच। योगेशजी काळे साहेब यांना विनंती, आपण स्टेजवरती यायचंय. आणि आयोजकांची वीरेश्वर ग्रामस्थ मंडळ यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, क्या गेंदबाजी हो रही है। गेंदबाज स्वराज थरकुड़े, तारीफ काबिल गेंदबाजी, लेदर बॉल स्पेशलिस्ट के खिलाड़ी। 64 रन बनाए जा चुके हैं। शैलेश थरकुड़े साहब के सपूत रोहन थरकुड़े साहब यहां पर आए हुए हैं। अगर शिवम सिंह भी आए हुए हैं आइवा कैच के लिए 4,000 इसी ओवर में ना। शिववाड़ा बनाम सहकार नगर, डेबू ना, डेबू बनाम शिववाड़ा। इमरान, दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना, इरफान, दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है। 5,000। इस आखिरी गेंद के ऊपर अगर छक्का आता है और आएगा कैच लिया जाता है तो 5,000। आखिरी गेंद आदि। आरपीएल से मैं देख रहा हूं इनका कॉन्फिडेंस काफी लो हो चुका है, क्योंकि आरपीएल में ओंकार पाटिल, सोनाई प्रतिष्ठान तलेगांव की टीम में ये खेल रहे थे। बिल्कुल, तेजस जी कांबळे साहब का जन्मदिन मनाया जाएगा रात को 12 बजे, लेकिन पूरी कांबळे फैमिली, पूरी फैमिली, उनके चचा, उनकी चाची, उनके पिता, उनके माता, उनके भाई, उनके बहन, उनकी सौभाग्यवती, पूरा वर्ची खोपोली गांव यहां पर आपको नजर आएगा। एक तरफ कैंपुलियन, एक तरफ तेज फार्म, मजा आएगा। हाँ, निश्चित रूप से टेनिस क्रिकेट छोड़ दीजिए, लेदर पे ध्यान दीजिए, क्योंकि समीर मसूरकर कह रहे हैं कि भाई टेनिस क्रिकेट में भविष्य है आपका। करण अंबाला जैसे खिलाड़ी आजकल लाखों कमा रहे हैं। संजय सोलंकी के जमाने में अगर आईएसपीएल होती तो वो भी। स्वराज थरकुड़े, हाँ, तर को ज्यादा लेदर पे ध्यान देना तुमच्या चाहिए। माहिती सांगतो, सर्वात मोठी ट्रॉफी होती रायगड डिस्ट्रिक्टच्या प्रीमियर लीग होत्या, त्यामध्ये आज फायनल होती आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून स्वराज तरकुडेला संबोधित केलं. जितेश आगिले इनकी तरफ से लगातार 3 छक्कों के लिए 1,000। मैं अतुल शेठ मोरे साहब को फिर से एक बार इस मंच पे बुलाना चाहूंगा। वावरले की टूर्नामेंट जो महाराष्ट्र में मशहूर हुई थी, शिववाड़ा के कप्तान इरफान को मैं बुलाना चाहूंगा टॉस के लिए। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की जा रही है, काफी बढ़िया गेंदबाजी हो रही है। गेंदबाज भावेश सावंत की, लवजी के फौजी भोकरबाड़ा टीम के खिलाड़ियों को पर निकालने का मौका ही नहीं दे रहे हैं। राजेश पार्टे साहेबांकडनं जर अल्पेशने यष्टी रक्षण केलं आणि यष्टी चित केलं कुठल्याही फलंदाजाला तर तब्बल 1,000 रुपये. निश्चित रूप से स्टंपिंग करते हैं अल्पेश थरकुड़े तो 1,000 का इनाम है। हाँ, देखिए अल्पेश भी ब्लाइंड खेलने में मशहूर है और राजेश जी पार्टे भी ब्लाइंड खेलने में मशहूर है, तो अब ये अंधाधुंध इनाम उनके ऊपर लगाया जा चुका है। शिळफाटा संघाच्या कर्णधाराला मी विनंती करतोय की आपण व्यासपीठाच्या अगदी समोर या, जिथे नाणेफेकीचं कौल थोड्याच वेळात केलं जाईल. ओव्हर टू प्रवीण सर. हाँ, निश्चित रूप से तुषार, मैच काफी मजेदार हो रहा है। तेज फार्म ऑर्गेनाइज, ये बैकफुट पर गए हैं, गेंद को भेजा है मिड विकेट बाउंड्री के बाहर, प्रणीत पाटिल के बल्ले से निकलता हुआ ये खूबसूरत छक्का। 65 रनों का पीछा करना है। निलेश जी आवटे साहेब सन्मान्य आमचे पाहुणे इथं उपस्थित झालेत. निलेश जी आवटे साहेबांचं इथे मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. निश्चित रूप से लल्लू, इनकी जो टूर्नामेंट थी ना, मैं 4 रातें पैसे का पेट ढूंढ रहा था वावरले में कहाँ है, क्योंकि इतना पैसा बांटा गया उस टूर्नामेंट में।
तकरीबन 1.5 लाख 4 कमेंटेटर्स को मिले बतौर इनाम 4 रातों में। 3 वेळा नाव घेतला मारू देतं घरी हॅट्रिक। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, लेकिन ये ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर। अंपायर का व्हाइट बॉल का इशारा, गेंदबाजी की बागडोर को संभालते हुए भावेश सावंत। थर्ड अंपायर की मांग की है किसने? बॉलिंग करने वाली टीम ने। उन्हें कहा लगता है कि ये हमारी लीगल डिलीवरी है। चलिए लग जाइए बीएसएफ पैनल। थर्ड अंपायर की भूमिका में होंगे चुलबुल पांडे। प्रवीण सर, जसं 12 वाजतील ना तसं म्हणजे आपण थोडंसं मध्ये देऊ मैदानाच्या, कारण की या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे तेजसजी कांबळे साहेब यांचा मात्र वाढदिवस मोठ्या उत्साहात सादर करणार आहेत. हा नक्कीच फटाक्यांची आतिषबाजी होणार, वाढदिवसाचा केक कापला जाणार, आपल्या समालोचकांना पार्टी मिळणार, पंचांना पार्टी मिळणार, सगळ्यांना खुश करणार तेजसजी कांबळे साहेब। अभी पाटिल इनके 2 छक्कों के लिए 500 का इनाम है। प्रसाद कांबळे, निखिल पाटिल साहब यहाँ पर बैठे हुए, उप सरपंच खानावड़े ग्राम पंचायत जो उनकी माताजी है, उनका हम स्वागत करेंगे। व्हाइट बॉल है ये, व्हाइट बॉल। चलिए मैच शुरू कीजिए। टोटल बना है 65 का पीछा करते हुए 9 रन। सुनील खाली बसना दिसत नाही रे। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला भावेश सावंत की, 1 रन जरूर मिलेगा। निखिल पाटिल के करीबी दोस्त प्रदीप ठाकुर यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। प्रदीप ठाकुर जी आपका भी स्वागत है। निखिल पाटिल के दाहिने हाथ जिन्हें कहा जाता है पूरे हमारे विभाग में, है तो हमारे गांव के लेकिन ज्यादातर रहते हैं भोकरपाड़ा में। प्रदीप ठाकुर निखिल पाटिल के साथ, उनका भी हम स्वागत करेंगे। तो मैच की तरफ हम चलेंगे। है क्या आएगा कैच समीर सर? इस गेंद के ऊपर अगर छक्का आता है तो 4000 का आएगा कैच। समीर जी मसूरकर इनकी तरफ से 2, लेकिन क्या गेंदबाजी हो रही है, तारीफ काबिल। 65 के दबाव में दब चुकी है टीम भोकरपाड़ा। और अकीवले साहब इनकी तरफ से 1000 रुपए का इनाम है लगातार 3 छक्कों के लिए। जितेश ना, जितेश अकीवले। देखिए लेकिन डॉट गेंदों की श्रृंखला ज्यादा बढ़ रही है, एक तरफा मैच होने की संभावना नजर आ रही है, लेकिन आगे के बल्ले से निकलता हुआ ये बेहतरीन सिक्सर। रवींद्र दादा कांबळे साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय। त्याचबरोबर खोपोली नगरीच्या माजी नगराध्यक्ष विनीताताई कांबळे, अर्थातच नगरसेविका खोपोली नगर परिषद यांचं देखील शुभ आगमन झालं आणि तेजसजी कांबळे यांच्या मातोश्री देखील इथे आलेल्या आहेत। सगळ्यांचं आपण हार्दिक हार्दिक करूया स्वागत। स्वागतम सुस्वागतम स्वागतम। नक्कीच सगळ्या महिला शक्तीचं आपण मनापासून स्वागत करावं, कारण पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा। आणि आपल्या मुलानं नक्की काय केलंय या खोपोलीमध्ये, खोपोली क्रिकेटसाठी ते पाहायला खरं तर त्यांचे आई वडील आलेत, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया। सगळ्या महिलांचं मनापासून स्वागत। धावफलकावर धावा लागल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा। आमचे घोडिवलीचे समालोचक दिनेशजी येरुणकर साहेब यांचंही आगमन झालंय, त्यांचंही स्वागत करूया। खरं तर आपले गुरुवर्य आहेत ते, गुरुवर्य, त्यांच्याकडून आम्ही बरंच शिकलो। घोडिवलीमध्ये ज्या वेळेला आम्ही समालोचनाला जायचो तुषार, त्यावेळी दिनेश येरुणकर यांच्याकडून आम्ही बरंच काही शिकलो। त्या दिनेशजी येरुणकर यांचं आपण मनापासून स्वागत करूया। अतुल शेठ मोरे यांचं आपण स्वागत करूया, ज्या वावरलेच्या टुर्नामेंटमध्ये खरं तर महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड केला। तर आदरणीय खोपोलीच्या लाडक्या नगरसेविका विनीताताई कांबळे यांना मी विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीचं शुभ कौल करावं। माझे नगराध्यक्ष देखील आहेत, माझी उपनगराध्यक्ष देखील आहेत, त्याचबरोबर विद्यमान नगरसेवक देखील आहेत। साहिल शिंदे इनकी तरफ से लगातार 2 छक्कों के लिए 2003 ओवर लेकर आए हैं गेंदबाज सौमित। 1 रन यहाँ पे पूरा किया जा चुका है और ये विकेट जाता हुआ आदि पाटिल के बारी का खात्मा। ठोक डीजे, अरे डीजे ठोक। तुषार धुमाळ सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल खोपोलीच्या इतिहासामध्ये या वर्षीचा तेजस कांबळे यांचा वाढदिवस। नक्कीच जर अल्पेश तरकुटेने जर एका हाताने झेल पकडला तर आमच्या राजेश पार्टेकडनं 2000 रुपये झाला। बघा अल्पेश्वर जीव आहे,
लल्लू तुमचा तर खूप जीव आहे अल्पेश्वर. नक्कीच लल्लू मला सांगतात नंतर रिझल्ट, श्रावण महिन्यानंतरचा रिझल्ट लल्लू मला नेहमी सांगतात की राजेश पार्टे किती फॉर्म मध्ये होते, अल्पेश किती फॉर्मला आहे, सगळं मला ते सांगतात. टॉस आपण चालतोय. विनीताताई कांबळे नगरसेविका विद्यमान खोपोली नगर परिषद यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. सहकार नगर टॉस विन. काय मारलं रे? सिंगल यहाँ पे आता हुआ और इस सिंगल के साथ 65 का पीछा करते हुए भोकरपाड़ा टीम पहुंच चुकी है 18 पे. और जरूरत है अब कितनी गेंदे कितने रन? 10 गेंदे 47 रनों की जरूरत. ये मुकाबला लवजी के हाथों में आता हुआ नजर आ रहा है, लेकिन आक्रामक खेल दिखाना होगा. भोकरपाड़ा टीम खोपोली में आके थोड़ा सा निराश कर रही है. हमारे विभाग में जितने भी गांव हैं वो टीवी स्क्रीन पर इस मैच को देख रहे हैं कि भोकरपाड़ा टीम खोपोली में जाके बहुत कुछ करे. वावरले भी टीम आज खेलने वाली है, उसका मैच भी कई लोग देखेंगे. खोपोली में आके जीत कर जाना बहुत मुश्किल बात होती है, क्योंकि शॉर्ट ग्राउंड है. यहाँ पे लगता है कि छक्के आसानी से आएंगे, लेकिन ऐसा होता नहीं है. संजय सोलंकी साहब की अगुवाई में दीपक ब्रदर्स ट्रॉफी भी काफी अच्छी हुई, और उसके बाद तुषार धुमाड़ की अगुवाई में ये तेज फार्म ऑर्गेनाइज ये रजनी क्रिकेट और भी अच्छी हो रही है. और उसके बाद टेनिस क्रिकेट का वर्ल्ड कप 27, 28, 29, 30. और उसके बाद सेवालाल, सुनील चौहान कहाँ गए? है ना सेवालाल? और निश्चित रूप से जो टेनिस क्रिकेट का वर्ल्ड कप होगा यहाँ पे समीर जी मसूरकर जो ऑर्गेनाइज करते हैं, तुषार धुमाड़ और संजय सोलंकी इनकी अगुवाई में वो वर्ल्ड कप होगा. क्योंकि ओपन के लिए संजय सोलंकी काफी मेहनत करते हैं, तो ग्रामीण के लिए तुषार धुमाड़ काफी मेहनत करते हुए नजर आते हैं. ये दो रणबांकुरे लड़ते हैं हमेशा समीर सर की टूर्नामेंट को बेहतरीन बनाने के लिए. अक्रॉस द लाइन खेला है, गेंद हवा में जरूर है, लेकिन ये प्रॉमिसिंग शॉट नहीं है. छक्का चौवा आना चाहिए आपको, रन बहुत ज्यादा चेस करने हैं. और ये मुकाबला मुझे लग रहा है कि पक्ष में आता हुआ अल्पेश 11 लवजी. जब बंड्या ने साथ छोड़ा, अल्पेश ने साथ पकड़ा और लवजी के फौजियों को खेलने का मौका मिला. हमारे योगेश सर डिनर का मजा ले रहे हैं. खोपोली में उन्हें ज्यादा प्यार मिला है. खोपोली हमेशा प्यार बरसाती है, जिस तरह वावरले प्यार बरसाता है उसी तरह ये खोपोली है. वेन्यू ऐसा है कि प्यार बरसाने वाला वेन्यू है ये. लेकिन फिलहाल 6 गेंदे 44 रनों की जरूरत. 6 गेंदे 44 रनों की जरूरत. 6 गेंदे 44. आसान सा मैच है अल्पेश 11 लहूजी के लिए. मुझे लगा भोकरपाड़ा के आदि है, भोकरपाड़ा के प्रणीत पाटिल है. 110 रन की साझेदारी जिन खिलाड़ियों के नाम है वो इस मुकाबले में बहुत कुछ करेंगे, लेकिन ऐसा होता हुआ नजर नहीं आया. 6 में 44 इम्पॉसिबल है, लेकिन क्रिकेट में ये चीजें हो सकती है, रन बन भी सकते हैं, लेकिन बॉलर अगर कोई गलती करे तो, वरना अच्छे छक्के भी आते हैं तो ये रन नहीं बनेंगे. निखिल पाटिल हमारे नाराज हैं क्योंकि उनकी टीम उतना अच्छा प्रदर्शन नहीं कर पाई है. एक छक्का जरूर आया है. अभी भी 5 गेंदों का खेल. 6 से 38 रनों की जरूरत है. 5 गेंदे 38. ठोक दीजिए. का आनंद ले रहे हैं. बालू के लिए भी हमारे जो इस टूर्नामेंट के मुख्य ऑर्गेनाइजर है तेजस कांबळे साहब, जिन्होंने 500 का इनाम दिया, और बर्थडे के दिन भी वो देंगे कुछ बालू को, क्योंकि कई टूर्नामेंट्स में मैंने बालू को खड़ा रहते देखा, लेकिन किसी ने उसे इनाम नहीं दिया. एकमात्र ऑर्गेनाइजर तेजस कांबळे जिन्होंने बालू को इनाम दिया. खोपोली प्रीमियर लीग में एक बार उन्हें इनाम मिला था, और ये दूसरी बार 1000 रुपए मिला था इनाम बालू को. लेकिन उसके बाद नॉकआउट टूर्नामेंट में ये पहली बार मैं देख रहा हूं खोपोली में कि बालू को किसी ऑर्गेनाइजर ने इनाम दिया हो.
ये मैच बिल्कुल एक तरफा है। इस मैच में समीर जी मसूरकर देख रहे हैं, लेकिन उनका इंटरेस्ट भी जा चुका है क्योंकि एक तरफा मैच है। राजेश जी पारडे खोपोली नगर पंचायत उपनगराध्यक्ष माजी, उनका भी ध्यान हट चुका है। हमारे अतुल शेठ मोरे साहब ये भी जान रहे हैं कि ये मैच अब एक तरफा है। खालापुर नगर पंचायत राजेश जी पारडे जो उपनगराध्यक्ष रह चुके हैं। लल्लू या दरम्यान आमचे सन्माननीय योगेश जी आवटी साहेब इथं उपस्थित झालेत, त्यांना सुद्धा विनंती आपण स्टेजवरती यायचं. त्यासमवेत आमचे योगेश थरकुडे खजिनदार अल्पेश लवजी टुर्नामेंटचा. योगेश थरकुडे या आपण. रोहन थरकुडे, योगेश थरकुडे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर या. खरं तर धागे दोरे आहेत ना लल्लू, आपले सगळे धागे दोरे अल्पेश लवजीच्या स्पर्धेमध्ये योगेश थरकुडे यांच्याकडे असतात. खजिनदार योगेश थरकुडे खजिनदार यांचं आपण मनापासून स्वागत करूया. भोकरपाडा संघ इथे अडचणीत नव्हे तर पूर्णपणे अडचणीत आहे. कोमामध्ये हा संघ गेलाय असं म्हणायला हरकत नाहीये. कोमामध्ये संघ केलाय कारण धावा बऱ्याच हव्या, चेंडू खूपच कमी आहेत. एक चेंडू आणि 33 धावा, म्हणजे इथून चेंडू जरी भोकरपाड्यात धाडला तरी या धावा होणार नाहीयेत. इथे मात्र येतोय शेवटच्या चेंडूवर षटकार आणि या सामना आणि फौजी ठरतोय सामनावीर, अर्थातच माझा आवडता खेळाडू विक्रांत पाटील. आपण स्टेजवरती यायचं. प्लेअर ऑफ द मॅचचा किताब विक्रम पाटील याला मात्र मिळणार आहे. मी अतुल शेठ मोरे साहेब यांचा सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. आणि अल्पेश थरकुडे यांनी तुषार धुमाळ यांच्याशी संपर्क साधायचा आहे. काही तांत्रिक अडचणी आहेत त्या दूर करायच्या.